आप लोगों को एक दूसरे की हिम्मत बनाना है, और आप सबकी हिम्मत बनाने के लिए आपका बेटा, आपका भाई, आपका दोस्त इम्तियाज अली यहाँ पर खड़ा हुआ। मी 24 तासाचा टाइम देत नाही, मला दिल्लीला जायचं आहे, माझं अधिवेशन आहे, म्हणून मी 5 दिवसाचा टाइम देतो त्यांना। इतने दिन होने के बावजूद भी अगर पुलिस कमिश्नर साहब ये कहते हैं कि हमारी टीम लगी हुई है, हमने क्राइम ब्रांच को भी लगाए हैं, तो इतने बड़े कैसे हो गए हैं ये कि इतने महीनों के बाद भी है तो ये गिरफ्तार नहीं हो रहे हैं। कितना पैसा था? 16 लाख रुपये। आपके शौहर का इंतकाल कब हुआ? 15 दिन हो गए थे इसमें। आप दोबारा है तो ऐसे मीटिंग के अंदर आइए मत। नहीं, आपका पैसा मैं आपके घर पे लेके आऊंगा। देखिए, ये जितने भी लोग हैं ना, ये सब आपके जैसे ही है। आपके शौहर अगर मुझसे मिले होते तो मैं उनको बोला होता, मरना बहुत आसान है, जीना बहुत मुश्किल है, लेकिन हम जिएंगे और लड़के जिएंगे, पूरी ताकत के साथ लड़ेंगे और पूरी ताकत के साथ जीतते भी रहेंगे, इतनी गारंटी। इनका पति, इसकी जान की कोई कीमत नहीं है, कोई जान की कीमत नहीं है। तुम अगर ऐसा रोना शुरू कर दोगे तो फिर इम्तियाज अली भी कमजोर हो जाएगा। मेरे साथ मजबूत ताकतवर लोग चाहिए। जहां पर जबान चलाना है वहां पर जबान चलाएंगे, जहां पर हाथ चलाने का है तो तुमको भी मौका देंगे। तुम्हारा पैसा अब मानता पे नहीं देगा, तुम्हारा पैसा इम्तियाज अली तुम्हें वापस देगा। सर, तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही, 100%। और हर दूसरे दिन, हर तीसरे दिन हमारे को एक खबर मिलती है कि एक ना एक डिपॉजिटर की शॉक लगने से, हार्ट अटैक होने से मौत हो गई है। ये मौत का जिम्मेदार कौन है? इम्तियाज जलील ये जिम्मेदारी लेगा कि एक एक डिपॉजिटर का एक एक रुपया वापस करना ये मेरी जिम्मेदारी रहेगी। धन्यवाद। मुंबईहून आलेले आहे, नगरचा तर हे वकील आपल्याला फायनल केलेला आहे। आपण काल पोलीस कमिशनरांना हे पत्र दिलेले आहे। दिल्यानंतर एक त्याचा प्रोसेस हे आहे की ते वकील तयार आहे का तुमच्या केस लढण्यासाठी, तर त्यांची संमती लागते आणि ते संमतीपत्र त्यांनी आज अमोलने घेऊन आलेले आहे। ते पत्र आपण पोलीस कमिशनरकडे आजच देऊ आणि दिल्यानंतर मग हे कमिशनर साहेब आपली एक रिपोर्ट तयार करून मंत्रालयाला पाठवतील, गृह मंत्रालयाला आणि लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटला, की हे असा केस झालेला आहे आणि लोकांची अशी भावना आहे, इच्छा आहे की हे केस लढण्यासाठी आम्हाला स्पेशल पीपी म्हणून, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून आम्हाला हे वकील पाहिजे। मग ते सरकार निर्णय घेतील आणि त्याचं नोटिफिकेशन काढतील। हे प्रोसेस होणं लवकरात लवकर खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे। म्हणजे आज हे नॉर्मल आहे की आपण आत गेल्यानंतर आपली कोणती प्रॉपर्टी आहे, कुणाच्या नावानं आपण ट्रान्सफर करू शकतो का, रजिस्ट्री बॅकडेटमध्ये होऊ शकते का, मग आपण बॉन्ड पेपरवर कुणाच्या हातात देऊ, काहीही शक्य आहे। तर अशा परिस्थितीमध्ये एका वकिलांचं लक्ष असेल तर नक्की पोलिसांवरही दबाव येतो, पोलिसही त्याच्या बाबतीत चांगलं काम करतो। आणि आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की किती मोठा आतंकवादी आहे का तो, विदेशातून आलेले आहे का हे दुसरे डायरेक्टर्स, इतके मोठे आहे का? मग तुमची पोलीस, तुम्ही म्हणता की आम्ही क्राईम ब्रांचला पण लावलेला आहे, पोलीस स्टेशन पण कामाला लागलेलं आहे, दुसरे पोलिसांना पण कामाला लागलेलं आहे, मग हे कुठून आलेले आहे? इतकं मोठे दहशतगर्द आहे का की इतकं प्लॅनिंग करून आलेले आहे आणि तुम्हाला इतकं महिने होऊन सुद्धा तुम्हाला त्यांना अटक करता येत नाही? का नाही अटक करता येत? हा ना, त्यांना ठोका, त्यांना आणि ठोकून विचारा की कुठे कुठे आहे का, प्रॉपर्टी जाणून अजून कुठे कुठे आहे, सगळं बोलतील ते। आणि त्याच्यासाठी आपल्याला दबाव टाकण्याची आवश्यकता आहे, पोलिसांवरही आणि सरकारवरही, प्रशासनावरही। मी कलेक्टर साहेबांना टाईम घेतलेला आहे, मी त्यांच्यासोबतही बोलणार आहे, कारण जे DDRने मला सांगितलं त्या दिवशी की आपण DDRच्या मार्फत गेलो तर किती टाईम लागू शकतो। आणि समजा
त्यांनी कोर्टात लिहून दिलं की माझी हे प्रॉपर्टीज आहे, विकण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग ते आपण DDR वर प्रेशर टाकू. वेळ लागली, त्यांनी किंतु परंतु केलं तर DDRच्या समोर जाऊन आंदोलन करू, बसू त्यांच्या ऑफिस समोर जाऊन. कारण जोपर्यंत आपण प्रेशर टाकणार नाही तोपर्यंत हे फायली हिलणार नाही. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की परवा मला प्रांतोषने सांगितलं की फुलदाबादच्या जवळ कोणती आहे महिलेच्या सिल्लोड से आपके पास आप बिल्कुल बेफिक्र रहिएगा उसमें. जैसे आपके शौहर का कितना पैसा था? 16 लाख रुपये. आपके शौहर का इंतकाल कब हुआ? 15 दिन हो गए थे उसमें. आप दोबारा है तो ऐसे मीटिंग के अंदर आइए मत. मैं नहीं आ रही थी, वो बंदे आओ बोले थे. नहीं, आपका पैसा मैं आपके घर पे लेके आऊंगा. ये नारायण गणपत का सुनिए आप. देखिए ये जितने भी लोग हैं ना, ये सब आपके जैसे ही है. आपके शौहर अगर मुझसे मिले होते तो मैं उनको बोला होता मरना बहुत आसान है, जीना बहुत मुश्किल है. लेकिन हम जिएंगे और लड़के जिएंगे, पूरी ताकत के साथ लड़ेंगे और पूरी ताकत के साथ जीत के भी रहेंगे, इतनी गारंटी. हमारा जीना मुश्किल क्या ना, वो जिंदगी में आया उसको पश्चाताप होना चाहिए. ऐसे उसका बेहाल करेंगे. बाहेर येऊ द्या तुमचा हवाला करू. तो देखिए मतलब आप सोचिएगा कि इनका पति, इसकी जान की कोई कीमत नहीं है. कोई जान की कीमत नहीं है, कोई मायने नहीं रखता है. एक औरत अपने पति को अपनी आंखों के सामने मरता हुआ देख रही है, उसकी जान की कोई कीमत नहीं है. ये कौन है गणपत? ये इनके गांव का है. दोन झाले त्यांच्याकडे. नारायण गणपत का था इनके घर के सामने लगने वाला. यही होना, आप लोगों को एक दूसरे की पीठ थपथपाना है, आप लोगों को एक दूसरे की हिम्मत बनाना है. और आप सबकी हिम्मत बढ़ाने के लिए आपका बेटा, आपका भाई, आपका दोस्त इम्तियाज अली यहाँ पर खड़ा हुआ है. मुझे मालूम है कि किस तरीके का प्रेशर अभी क्रिएट किया जा रहा है. कुछ पक्षों का ये कहना है की आपण हे वकील करू, याला आपण करू. म्हणजे तुम्ही मला याचं उत्तर द्या की पोलिसांनी मनावर घेतलं तर हे कोण, काय नाव आहे त्याच्या मुलग्याचं? सुनील मानकापे, अनिल सुनील मानकापे. मानकापे असू द्या, त्या घाणे असू द्या, अनिल मानकापे. त्यांना अरेस्ट करणं काही खूप कठीण काम आहे. मनावर घेतलं तर 24 तासामध्ये ते अरेस्ट करू शकतो. मी 24 तासाचा टाइम देत नाही, मला दिल्लीला जायचं आहे, माझं अधिवेशन आहे, म्हणून मी 5 दिवसाचा टाइम देतो त्यांना. या 5 दिवसामध्ये तुम्ही सर्व डायरेक्टर्स, त्यांच्या परिवारातले जे लोक आहेत त्यांना अरेस्ट नाही केलं तर जितकं क्रांती चौक पासून आपण मोर्चा काढलं होतं मोठं, तसाही एक मोठा धरणा आंदोलन आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसच्या समोर आपण सगळं मिळवून आणि कुणालाही कसल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे. तुम्हाला घरात तुमचा नवरा असू शकतो, तुमचा मुलगा असू शकतो, तुम्हारी बीवी हो सकती है, तुम्हारी माँ हो सकती है. अगर किसी को ये चिंता अगर हो रही होगी कि हमारा कैसा होगा, किसी एक आम आदमी की जिंदगी के अंदर जो एक मिडिल क्लास का है, उसके लिए 16 लाख रुपये क्या होते हैं. वो महिला जिसका वीडियो मेरे पास बहुत ज्यादा वायरल हुआ, जो मुझे गले लगकर रो रही थी, कितना पैसा था? 2 लाख रुपये. म्हणजे विश्वास बसत नाही, विश्वास बसत नाही आपण कुठे चाललेले आहे.
म्हणजे ती महिला 2 लाख रुपयेसाठी किती वर्ष कष्ट केली आणि आज तिच्या 2 लाख मध्ये काय काय तिची प्लॅनिंग होती ते पैसा मिळवण्यासाठी तिला आपल्या स्वतःच्या पैशासाठी इतकं कष्ट करावं लागत आहे. हे यांचा पती परत येणार नाही. पण जितके आपले म्हातारे लोक आहेत, आपल्या परिवारातले लोक आहेत, तुम्ही आज घर जाऊन असा सीना चौडा करून घरात जाऊन हसून सगळ्यांना सांगा की माझे पैसे परत 100% मिळतील आणि लवकर मिळतील. कॉन्फिडन्स निर्माण. तुम्ही कमजोर झाले, तुम्ही ऐसा तुम अगर ऐसा रोना शुरू कर दोगे तो फिर इम्तियाज अली भी कमजोर हो जाएगा. मेरे साथ मजबूत ताकतवर लोग चाहिए. जहां पर जबान चलाना है वहां पर जबान चलाएंगे, जहां पर हाथ चलाने का है तो तुमको भी मौका देंगे. वो दिन नहीं आएगा. ये सब करना पड़ेगा क्योंकि हम गरीबों को कब तक इस हालत के अंदर ऐसा ही छोड़ के जा सकते थे. अपने गांव में, अपने परिवार में जितने भी लोग हैं उनके अंदर ये विश्वास जगाओ. मेरा आपसे आके मिलने का सिर्फ मकसद ये था कि मुझे ऐसी खबर मिलती है ये आदमी का देहांत हो गया है, इसका हार्ट अटैक हो गया है, किसी के पैसे थे तो वो घर में क्या हालत के अंदर है. आपने ही उस दिन मुझे सुनाए थे. जिस आदमी को इनके गांव से चिंचोली अंतिम संस्कार के लिए उसके पास पैसा नहीं. सोचिएगा, तसव्वुर करिएगा कि मतलब जिसका पैसा रखा हुआ था उसको अंतिम संस्कार के लिए तो गांव में लोग वर्ग नहीं करते. तर माझा आज येण्याचा उद्देश एकच होता की तुमच्यामध्ये जी एक लढण्याची जिद्द आहे ते अजून आपल्याला उत्तम करायची आहे. तुमच्या सोबत मी आहे. तुमच्या काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. मामोलला मी धन्यवाद देतो आणि अपेक्षा करतो की एकदा पोलीस कमिश्नर ऑफिस करून हे मंत्रालयामध्ये गेलं. अगर मंडे के दिन अगर पुलिस कमिश्नर ऑफिस के पास से अगर ये मंत्रालय चलेगा रिकमेंडेशन लेटर, मी मंगळवारी माझा दिल्लीचा सेशन सोडून मी मुंबईला येईल. मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांसोबत बसू आणि अधिकाऱ्यांना सांगू की लवकरात लवकर याचं नोटिफिकेशन तुम्ही काढा. इथून जे प्रेशर आपल्याला क्रिएट करायचे आहे ते प्रेशर क्रिएट करण्याची आवश्यकता आहे. संभाजी पवार साहेब जे की आयो आहे त्यांनी मला विश्वास दिलेला आहे की साहेब याच्यामध्ये खूप प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यांनी मला विश्वास दाखवलेला आहे. मी तर त्यांना हे सांगितलेलं आहे की संभाजी पवार साहेब तुम्हाला अशी संधी मिळालेली आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारच्या पतसंस्थाचा बँकांचा घोटाळा झाला कुठेही तर त्या लोकांनी असं सांगायचं की आम्हाला संभाजी पवार पाहिजे याचा इन्क्वायरी करण्यासाठी तुम्ही तुमचं काय आहे. इतकं वर्ष नोकरीमध्ये होतो हे एक चॅलेंज म्हणून एक केस स्वीकारा आणि लोकांना हे दाखवून द्या की या दिवशी माझ्याकडे FIR आली आणि इतक्या दिवसामध्ये मी लोकांना त्यांचे पैसे पुन्हा परत कशा मिळतील याच्या बाबतीत हे सगळं केस आम्ही केलेलं आहे आणि केस क्लोज केलेला आहे. तर मी वकिलांच्या बाबतीत हे फायनल केलेलं आहे. पोलिसांना मी आज मीडियाच्या मार्फत एक घोषणा करणार आहे की 5 दिवसामध्ये चालेल ना. 5 दिवस हो सर, तुम्ही उद्या म्हणले तर उद्या हजर आहे सर. आम्ही नाही खूप सारे आहे ना ते म्हणजे अरेस्ट करण्याला जास्त संख्या मुख्य 4 दिवस त्यांना संधी घेऊन जिथं खायचे आहे खाऊन घरी बसा जेल नाही घरचं सगळ्यांना 5 दिवस आपण टाइम दिलेला आहे. मग 5व्या दिवशी जितके अरेस्ट होतील त्याच्यानंतर आपण घोषणा करू. आपण निर्णय घेऊ सगळ्यात मिळून की आपण पोलीस कमिशनर ऑफिस समोर बसायचं, ते पोलीस स्टेशन समोर बसायचं आहे. ते आपण सगळं एक मत आलेले नाही. आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. आपल्याला काही विचार बसा का सर? तुम्ही पण बसा सर. आता तुम्ही जसा ये हमारी बहन जैसे रोना शुरू करी तो उनके अतराफ में जितने भी लोग थे ये सब पीड़ित थे. वो उसे समझाने के लिए अपना हाथ आगे बढ़ाए.
ये तुम लोगों की जिम्मेदारी है। एक दूसरे के अंदर हिम्मत बंधा के रखो, हिम्मत बंधा के रखो। थोड़ी सी तकलीफ और सहनी है। उसके बाद जैसा मैंने आपको बोला हूँ, तुम्हारा पैसा अब मान कापे नहीं देगा, तुम्हारा पैसा इम्तियाज जलील तुम्हें वापस। मैं भी अगर बोल रहा हूँ तो कुछ ना कुछ तो जिम्मेदारी के साथ बोल रहा हूँ। मैं भी अगर बोल रहा हूँ तो कहीं ना कहीं मुझे भी विश्वास है कि कितनी ताकत लगा लो तुम, कितना लड़ सकते तुम लड़ लो, कितना क्या क्या धंधे कर सकते हैं कर लो, लेकिन तुम्हारे हलफ में से मैं पैसा निकलवा के रखूंगा। और एक उदाहरण बनाऊंगा कि मतलब आदर्श के लोगों ने कैसा पैसा हासिल किए थे जब एक ताकत बनकर लोग खड़े हुए थे। तर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपल्या काही प्रश्न असतील, आपल्या मनात काही शंका असतील तर तुम्ही विचारा, मी त्याचं उत्तर देऊ शकतो. सर, माझं नाव काशीराम भाऊसाहेब सोलाटे. मी बिल्डिंग शाखेत टीम मॅनेजर म्हणून काम करत होतो. 50-60 खातेदार आणि 18 लाख रुपये अडकले होते. किती? 18 लाख रुपये. रोजचे दैनंदिन ते भरणं करायचो. त्याच्यामुळे मला खूप त्रास देतात. आम्ही तुझ्याकडे पैसे देतो, तू आणून दे. हे आदर्श मध्ये तुम्ही असं वैयक्तिक पण योग्य आहे. तुम्ही असं करा, आज जे हे झालेलं आहे हे यांनी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे वाटतं, तर तुम्ही त्यांना सगळं हे सांगा. आमचा एक प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. आता जे लोक तुमच्याकडे पैसे दिले होते ते दैनंदिन रोजचे ते दैनंदिन मलाही कळतं, तर तुमच्याही याच्यामध्ये काही दोष नाही आणि याच्याकडून आपल्याला भागण्याची काही आवश्यकता नाही. त्यांना सगळ्यांना बोलवा किंवा वेळ लागली तर तुम्ही सगळ्यांना गाडीत बसून माझ्याकडे आणा. मी त्यांना समजावून सांगेन की बाबा तुमचा एक एक पैसा जे आहे हे माणूस परत करतील आणि त्याची जबाबदारी मी घेणार. बोला. गाँव क्लास गाँव का है बाजू में रहता है, मैं उसका नहीं निकालूंगा आरक्षण पैसे. देखिए अभी हम जो हमने वकील को अपॉइंट कर रहे हैं, एक मरतबा वकील फाइनल होने के बाद ये जितनी भी मौतें हुई है, जो जो लोगों की मौत हुई है या आत्महत्या हुआ है, हम इनके नाम के ऊपर अलग अलग से अलग अलग पुलिस स्टेशन के अंदर FIR रजिस्टर करने की बात कर रहे हैं. हम इसके ऊपर अमोल साहब को भी बताएंगे कि अगर आपका कहाँ से, कौन से गाँव से, लासू गाँव के अंदर है, उसमें एक प्रावधान ये है कि मतलब मुझे मरने पर मजबूर किया ये आदमी. आपण सगळे जे डायरेक्टर्स आहे, जे जे लोक दोषी आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या नावाने आपण FIR ते कायद्यामध्ये कशा बसता येईल ते आपण वकिलांसोबत बसून त्याचा एक फॉर्मॅट तयार करून, कारण जितकं लोक मेलेले आहेत त्यांचा एक वेगळा केस आहे. हे माणूस यांचा पती जे आहे ते बरोबर होतं, पण त्याला इतकं मोठं शॉक लागला. आणि कशामुळे शॉक लागला की माझ्या आयुष्यभरची जी कमाई होती ती कमाई गेल्यामुळे शॉक लागून ते मॅच पावलेलं आहे. तर अमोलला मी सांगेन की मतलब आपल्या मॅडम सोबत आपण हे याच्या बाबतीत ही करा आणि त्याचा एक फॉर्मॅटच तयार करून आम्हाला द्या की कोणी मेलं समजलं तर त्यांनी FIR कशा प्रकारे कोणत्या कलमाखाली FIR रजिस्टर करता येईल. नाही तर काय आहे पोलीस स्टेशनला किशोरला गेलं तर पण आमच्याकडे काही नाही आहे. होतं साहेब, असं सेम होतं. कोणत्याही पोलीस स्टेशन, म्हणून मी जेव्हा पोलीस कमिशनरांसोबत गेलो होतं हे मॅडम होते, मी काय म्हटलं नाही साहेब, हे गोरगरीब लोक आहे त्यांना कोणता पोलीस स्टेशनचा कोणता PI एंटरटेन करणार आहे. तर म्हणजे नाही, मला नाही काय करतो तुम्ही जा मग चक्रा मारा पोलीस स्टेशनचे. म्हणून हे निर्णय घेण्यात आला होतं की आपण वन विंडो जे तक्रार द्यायची आहे, त्रास होईल कोणी वैजापूरहून, कोणी फुलंब्रीहून, सिल्लोडहून, वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी येऊन, पण आपल्याला आज कमीत कमी इतकं तर माहिती आपल्याला पडलेली आहे की आज 1400 कंप्लेंट्स त्यांच्याकडे आलेले आहेत. 1400 लोकांचा किती पैसा आहे, कुणाला किती द्यायचं आहे, हे सगळं सोपं झालेलं आहे. म्हणून आपण FIRच्या बाबतीत एकदा आपला निर्णय झाला तर आपण, मी स्वतः SP साहेबांना बोलेन, आपल्या संघटना समितीच्या सदस्यांना घेऊन जाऊ आणि SP साहेबांना आदेश काढायला लागू की कुठेही मृत्यू झाली तर तुमच्या पोलीस स्टेशनला सांगा की तक्रार आली तर नोंद करा. अशा कुणालाही हाकलून द्यायचा त्यांना अधिकार नाही, कुणालाही अधिकार नाही आहे. गोरगरीब असू द्या, सामान्य माणूस असू द्या, कुणालाही अधिकार नाही आहे. म्हणून आम्ही SP साहेबांना, पोलीस कमिशनरांना सांगू की अशा प्रकारचे जे जे प्रकार येते तर त्याच्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा. ठीक आहे, कुणाचे प्रश्न नाही आहे.
आपला एक मेन प्रश्न होता की पोलिसांच्या तावडीतनं हा सुटला तर बरोबर आहे, त्याच्यावरती अजून उपाय आहे. ईडीमध्ये कंप्लेंट द्यायची, आपला FIR झालेला आहे, ईडीत इमिजिएटली ECIR होतो आणि ECIR त्याच्यामध्ये काय होतं की PMLA आणि बेनामी ट्रान्झॅक्शन्स आपलं पोलीस हँडल नाही करू शकत. ते ECIR झालं ते आयुष्यभर बाहेर निघू शकतात. आणि सगळं गायडन्स मी करेन. मी बँक फ्रॉडसाठी मी RBIचे उंबरठे झिजवले, ईडीचे झिजवले, सगळं केलं. आणि जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला माहिती असेल की मी शेअर करेन. नाही, नक्की. म्हणजे काय आहे की जे लीगल प्रोसेस आहे त्या लीगल प्रोसेसला फॉलो करण्यासाठी आपण ज्यांचीही मदत लागते, ज्यांचे सुझाव असतील, मीही लॉयर नाही आहे, मीही वकील नाही आहे, पण मला जितकं समजतं आता त्यांनी काही चांगले उपाय दिलं तर आम्ही त्यांना सांगू की तुम्ही आमच्या वकिलांसोबत बसा, त्यांना हे करा. पण हे काय आहे की मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की मला आठ करायचे असेल, इम्तियाज अलीला आठ टाकायचे असेल तर उद्या किंवा रात्री ईडी माझ्या घरी येऊ शकतो. काही नसतानाही हे गोरगरीब लोकांचं मदत करत आहे, त्याला आपण कशाला साईट करता येईल तर ईडी माझ्या घरी. पण हे प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे की अमरावतीचे जे गोरगरीब लोक आहे ज्यांच्या 1000 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त झोट झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, तर हे केस का ईडीला देण्यात आलेली नाही आहे? का कोणी भांडत नाही त्याच्या बाबतीत? आमची प्रामाणिक इच्छा हे आहे, केस कुणाला द्यायचं द्या, काय इन्व्हेस्टिगेशन करायचं करा, माझे पैसे द्या. हे सगळं एक मतलब पैसे आ गए तो फिर लड़ाई जो है उसको कैसा लटकाने का है वो अपन चलता करते रहेंगे. तो एक बार फिर से आप सभी लोगों का धन्यवाद. आगे का जो भी रहेगा आप लोगों को बार बार ये बता रहेंगे. से मुझे आप लोग 4-5 दिन का ये दे दीजिएगा, कारण तुमच्यामुळे मी दिल्लीच्या लोकसभेमध्ये जाण्याची संधी मला मिळालेली आहे आणि तिथेही खूप महत्त्वाचे मुद्दे उचलायचे आहे. म्हणजे दुर्दैव मला हे वाटलं की आज लोकसभेमध्येही कोणत्याही काम सुरळीत सुरू नाही हे आहे. म्हणजे कॉपरेटिव्ह बँकचा, सरकारी बँकचा एक बिल पास करण्यात आलं. आपण हे बघितलं का नाही माहीत नाही. त्याच्यामध्ये तर ते बिल पास करण्यात आला आणि ते बिल पास करताना अमित शाह साहेबांनी की असं कॉपरेटिव्ह बँकाचं आहे त्या बिलवर मला बोलायचं होतं. त्या बिलवर नाही, मला आदर्श लोकांची काय व्यथा आहे. कॉपरेटिव्ह बँक्स कशा एका दिवस RBI एक पत्र पाठवतो की तुझं असेल 10 लाख रुपये, 50 लाख रुपये, 1 कोटी आमच्या बँकमध्ये, पण आता हे बँक बुडालेली आहे, तुम्हाला आम्ही फक्त 5 लाख रुपयेचा जे इन्शुरन्स आहे ते देणार आहे. म्हणजे कुठेतरी काहीतरी नियम असायला पाहिजे ना. सहकार खातं म्हणजे फक्त खाण्यासाठी आहे का? हो ते साहेब बरोबर खाण्यासाठी आहे. हो हो साहेब. सहकार खातं म्हणजे कोणाच्या इख्तियारीत येतो? गव्हर्नमेंटच्या इख्तियारीत येतो ना. मग विधानसभेमध्ये आपल्याला ही जबाबदारी नाही आहे का की आपल्याला ही एक नियम आणण्याची आवश्यकता आहे की मी माझ्या कष्टाचा पैसा तुमच्या सहकार खात्याच्या अखत्यारी जे पतसंस्था आहे त्याच्यामध्ये मी ठेवत आहे, त्याचं ऑडिटिंग जे आहे ते तुमचा सरकारी ऑडिटर ही करतो, व्हेरीफाय करतो की बँकेचा किंवा पतसंस्थेचा जे ऑडिटर आहे त्यांनी केलेलं ऑडिट हे बरोबर आहे का नाही आहे. हे सगळं बघून मी तुमच्यावर विश्वास ठेवून, सरकार कुणाचीही असू द्या, तुमच्यावर विश्वास ठेवून माझ्या आयुष्याचा पैसा त्याच्यामध्ये टाकतो आणि नंतर मला सांगण्यात येतो की नाही ते पैसा माझा गेला. आणि कोण टाकतं पैसे? कोण इथे बसलेले जे आहे कोट्यवधी रुपयाचा माणूस कोण आहे? क्या मैं करोड़पति आदमी हूं, मैं करोड़पति आदमी हूं, मैंने डाल दिया था, मेरा पैसा ऐसी पड़ा हुआ था तो मैंने डाल दिया है. तसं कोणी नाही. 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख रिटायरमेंट झालेला आहे, रिटायरमेंटचे पैसे मिळालेले आहे. मग आपल्याला एक नवीन फाईट सुरू करायची आहे की आपले पैसे कशा परत मिळतील. तर मी आपल्याला पुन्हा एकदा हे करतो की तुम्ही हार मानू नका. तुम्ही कोणत्याही कारणाने
क्या बोलेंगे, डिसमूड नहीं होना, हिम्मत से सर तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही 100%. आणि मी तुम्ही जोपर्यंत आमच्या पाठीशी आम्ही हार नाही मानणार. मी तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहणार आहे. आम्ही पण राहू साहेब. मी पहिलेही सांगितलं, जेव्हा आम्ही ते मोर्चा काढणार होतो त्या दिवशी मला एक असा ऑफर आला होतं की साहेब आपले जवळचे काही असेल तर त्यांचं सेटलमेंट आपण ते करायला तयार आहे. मी म्हटलं जितके लोक आहेत ते सगळे माझे जवळचे आहेत, त्यांचं सगळ्यांचं मी बाहेर पडतो, मला काही घेणं नाही, तुम्ही सगळ्यांचे पैसे द्या. तर आप लोग करिएगा, यहाँ पर आए हैं, मैं एक मरतबा दिल्ली से आने के बाद ये करता हूँ और मैं लिखित के अंदर भी हम आयोग को ये दे देंगे कि हम ये करेंगे करके, और संघर्ष समिति के तरफ से भी एक पत्र चले जाना चाहिए की आम्ही इतका दिवस वाट बघितली की तुम्ही जे डायरेक्टर्स आहे, जे त्यांच्या परिवारातले जे लोक आहे त्यांना तुम्ही अरेस्ट केली नाही. आम्ही तुम्हाला 5 दिवसाचा अल्टिमेटम देत आहे. 5 दिवसानंतर आम्ही आमचं जे आंदोलन आहे ते आमचं आंदोलन करणार आहे. आणि समितीच्या लोकांना हे सांगतो, कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नहीं है. कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नहीं है. मैं सबको भारी हूँ, उसके अंदर चलता नहीं करना उसके, मैं इनको सबको संभाल के. देखिए, आज जे आदर्श नागरिक पथ संस्था के जितने भी डिपॉजिटर्स है उनकी मीटिंग आज के दिन ली गई है. इसमें एक 2-3 बातें, अहम मुद्दे थे जिसके ऊपर चर्चा करना ज़रूरी था. एक तो ये है कि जल्द से जल्द एक वकील अपॉइंट करें ताकि ये मैटर अब कोर्ट के अंदर जल्द जाने वाला है और ये लोगों को जमानत नहीं मिलनी चाहिए, बेल नहीं मिलना चाहिए, इसके लिए ये कोशिश की जा रही है. साथ ही साथ बहुत सारे डायरेक्टर्स है अभी भी आदर्श नागरिक पथ संस्था के, बैंक के डायरेक्टर्स है और विशेषकर जो चेयरमैन है मानका पे, उनके परिवार के लोग जिनका बहुत बड़ा रोल है इस घोटाले के अंदर, ये लोग कैसा फरार रहते हैं. इतने दिन होने के बावजूद भी अगर पुलिस कमिश्नर साहब ये कहते हैं कि हमारी टीम लगी हुई है, हमने क्राइम ब्रांच को भी लगाए है, तो इतने बड़े कैसे हो गए हैं ये कि इतने महीनों के बाद भी है तो ये गिरफ्तार नहीं हो रहे हैं. तो इसीलिए हम 5 दिन का अल्टीमेटम दे रहे हैं. ये 5 दिन के अंदर जितने डायरेक्टर्स है, उनके परिवार के सदस्य है, उनको पुलिस ने गिरफ्तार कर लेना. और अगर नहीं करती है तो या तो हम पुलिस कमिश्नर ऑफिस के सामने, या नहीं तो उस पुलिस स्टेशन के सामने हम धरना आंदोलन देंगे. डीडीआर अगर अपनी कार्रवाई जल्द नहीं करती है तो डीडीआर ऑफिस के सामने भी धरना आंदोलन दिया जाएगा. मकसद यही है कि इन गरीब लोगों का पैसा, जो जिंदगी भर की कमाई जो आदर्श नागरिक के अंदर फंसी हुई थी, ये पैसा जल्द से जल्द मिलना चाहिए करके. एक प्रोसेस के जरिए अगर गए तो कहीं ना कहीं वो हमें बताते हैं कि इतना टाइम लगेगा, यहां से परमिशन लेके आएगी. हमें कोई लेना देना नहीं है. सरकार ने इसकी गारंटी ले, सरकार को कहां से रिकवर करने का है, कौन सी प्रॉपर्टी बेचनी है, बिकानी है, ये करे. लेकिन ये गरीब लोगों का पैसा जो है, किसी ने अपने बच्ची की शादी के लिए रखा है, किसी ने अपने लड़के की पढ़ाई के लिए रखा है, किसी ने अपने खुद के इलाज के लिए रखा हुआ है. अगर वो पैसा आज नहीं मिला तो पैसा किसी काम का नहीं. और हर दूसरे दिन, हर तीसरे दिन हमारे को एक खबर मिलती है कि एक ना एक डिपॉजिटर की शॉक लगने से, हार्ट अटैक होने से मौत हो गई है. ये मौत का जिम्मेदार कौन है? ये मौत का जिम्मेदार जहां आदर्श नागरिक पथ संस्था का पूरा डायरेक्टर बोर्ड है, उसका चेयरमैन है, वहीं पर डीडीआर ऑफिस भी उतना ही दोषी है, वहीं पर सहकार विभाग भी उतना दोषी है, वहीं पर सरकार भी उतनी ही दोषी है, क्योंकि ये गरीब लोगों की आवाज कहीं तक पहुंच नहीं रही है. इसी वजह से आज ये हो रहा है कि ये दर दर की ठोकरें खा रहे थे. कोई पुलिस स्टेशन इन्हें खड़े नहीं रख रहा था, डीडीआर ऑफिस वाले इनकी सुनाई नहीं कर रहे थे. मैं सभी लोगों को एक बार फिर से आश्वासन देने के लिए इन लोगों को यहां पर बुलाया था कि जीना बहुत मुश्किल है, मरना बहुत आसान है, लेकिन हम सब साथ में मिलकर पूरी ताकत के साथ लड़ेंगे. और मैं उन्हें यकीन दिलाता हूं कि तुम्हारा पैसा जो है अब वो डीडीआर ऑफिस की तरफ, ये आदर्श नागरिक की तरफ से नहीं, मानका के की तरफ से नहीं, इम्तियाज जलील ये जिम्मेदारी लेगा कि एक एक डिपॉजिटर का एक एक रुपया वापस करना ये मेरी जिम्मेदारी रहेगी. धन्यवाद.